अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। डोळखांब विभागातील चोंढे गावाजवळ बस वाहकाला मारहाण। मारहाणीत हाताचे हाड फ्रॅक्चर। किन्हवली पोलिसांनी आरोपीला केली अटक। शहापूर एसटी महामंडळ आगाराची रात्रपाळीसाठी बस घेऊन चोंढे या गावाजवळ गेलेल्या बस वाहकाला एका इसमानं मारहाण करून दुखापत केली आहे। या मारहाणीमध्ये वाहकाचे उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असून सदर बस वाहक 4 दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे। अशोक भागीरथपुरी गोसावी वय वर्ष 40 असं बस वाहकाचं नाव असून या घटनेमुळे शहापूर बस वाहकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेचे सविस्तर वृत्त असं आहे की रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी बस वाहक गोसावी हे चोंढे येथे रात्रपाळी बस घेऊन गेले असताना त्या ठिकाणी अनोळखी युवकानं बस शेजारी गाडी कोणाची उभी आहे असं विचारलं असता गोसावी यांनी सदर गाडी कोणाची आहे माहीत नसल्याचे सांगितलंय। मात्र सदर युवकाने वाहकाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याखाली मारहाण केली व मारहाणीत गोसावी यांचा हात फ्रॅक्चर झाला असून उपजिल्हा रुग्णालय शहापूर मध्ये ते उपचार घेत आहेत। दरम्यान किन्हवली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या नेतृत्वाखाली PSI वरकुटे, पोलीस नाईक निवृत्ती दांडकर, पोलीस नाईक शिंगे, पोलीस कॉन्स्टेबल पारधी यांनी मारहाण करणाऱ्या मंगळ बुधा गांगड राहणार चोंढे मोहवाडी तालुका शहापूर या आरोपीस ताब्यात घेतलं असून भारतीय न्यायसंहिता कलम 118, 132, 115 आणि 352 याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। सदर घटनेचा अधिक तपास किन्हवली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करत आहेत। ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपंच, शहापूर।